पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या झाडाचं लाकूड हे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं? तर पॉप्युलर ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. समजलं? पॉप्युलर. आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतं बघा. बरोबर? महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खनिज मिळतं? तर मॅग्नीज, लक्षात ठेवा मित्रांनो, मॅग्नीज आहे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लोह खनिज आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉक्साईटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली, सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला. आणि मित्रांनो जे काय अभ्रक असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहा. आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे, जोड्या लावा. ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे आहे? ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये बघा. पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे? तर गोंदियामध्ये बघा नवेगाव आहे. आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो? तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा गुगामल. संजय गांधी कुठे आहे? मुंबई उपनगर. चांदोली पण लक्षात ठेवा, सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. लक्षात, पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. बरोबर? या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडा हवामान आवश्यक असतं बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला. कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लॅटराईट माती बघा कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे. आणि मित्रांनो दख्खनच्या पठाराच्या ज्वालामुखीय भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पठारावर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारला आपल्याला? हरितगृह वायू कोणता नाही विचारले? एकदम सोपा प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तर कोणता मित्रांनो? हायड्रोजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन. तर हरितगृह वायू म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते. हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि पाण्याची वाफ हे काय बघा हरितगृह वायू आहेत. आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. लक्षात ठेवायचा हायड्रोजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागपूर हे शहर, काय प्रश्न आहे बघा, नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोंड, लक्षात ठेवा नागपूर शहर गोंडद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगामध्ये एकूण किती महासागर आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय. तर 5 आहेत बघा. लक्षात ठेवा या ठिकाणी जगामध्ये 5 महासागर आहेत. लक्षात ठेवा. आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील 71% भाग, किती 71% भागा व्यापलेला आहे बघा. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे. 5 महासागर कोणते आहेत बघा. पहिला आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर, असे एकूण 5 महासागर आहेत. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील 7 जिल्ह्यांना. लक्षात ठेवा सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर, किती 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर टोटल किती जिल्हे आहेत बघा? आपले 7 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, असे बघा महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो. समजलं? त्यानंतर मित्रांनो मुंबई उपनगरला 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. मुंबई शहराला सुद्धा आहे. पालघरला मित्रांनो 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. ठाणे जिल्ह्याला बघा 25 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे बघा. सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे. आणि महाराष्ट्राला टोटल बघा 720, किती 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला, किती 720. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? काय प्रश्न आहे बघा. नाटू नाटू. तर नाटू नाटूचे संगीतकार आहेत बघा एम
कीरावानी, लक्षात ठेवा हे कोण आहेत बघा, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहेत. आलं लक्षात मित्रांनो. जो काही RRR हा जो काही चित्रपट आहे बघा, हा भारतीय चित्रपटामधील त्याला बघा गोल्डन ग्लोब 2022चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा. आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो तो RRR चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2023 हे जे काय वर्ष आहे कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं? 2023 हे जे काय वर्ष आहे मित्रांनो, हे जागतिक तृणधान्य वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणून साजरं करण्यात आले बघा. या उपक्रमाच्या माध्यमामधून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा. संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च 2021 मध्ये आपल्या 75व्या अधिवेशनामध्ये 2023 हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी 2023चा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारले. तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी, मिळालेला नाही विचारले. तर दीपक धर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, यांना मिळालेलं नाही बघा. 2023 मध्ये बघा एकूण 106 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी पद्मविभूषण बघा 6 जणांना देण्यात आले, पद्मभूषण 9 जणांना आणि पद्मश्री बघा 91 जणांना देण्यात आलेले आहेत बघा. लक्षात आलं. पुढचा प्रश्न जर पाहिला, युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं बघा. आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे पण लक्षात ठेवा, त्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. स्थापना 1945ला झालेली बघा. मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये अमेरिकेमध्ये बघा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना, त्याला UN म्हणतो. UNची स्थापना सुद्धा बघा 1945ला झालेली. मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा, जागतिक बँक त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा 1945ला झालेली आहे. वॉशिंग्टनमध्ये तिचं मुख्यालय बघा अमेरिकेमध्येच. त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना. स्थापना 1995. कधी झालेली मित्रांनो स्थापना? 1995ला स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा. त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये बघा. युनेस्कोची स्थापना 1945ला झालेली आपण पाहिलं आत्ताच. आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा. इंटरपोलची सुद्धा स्थापना 1945ला झालेली आहे. जागतिक कामगार संघटना, हे जे काही महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी चालू झाली? बघा पाण्याखालून विचारलं आपल्याला. तर कोलकाता ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, कोलकाता या ठिकाणी. भारतामधील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन बघा कोलकाता हुगळी या नदी खालून सुरू झालेली पहा. आलं लक्षात. कोलकाता मेट्रो भारतामधील पहिली मेट्रो आहे. हिची सुरुवात बघा 1984ला झाली होती. कधी? 1984ला झाली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामधील पहिली मेट्रो बघा मुंबई या ठिकाणी 2014ला चालू झाली होती. 2014ला हे पण लक्षात ठेवा. आणि भारतामधील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853ला धावली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? तर NTPC. आलं लक्षात मित्रांनो. NTPC ही जी काय कंपनी मित्रांनो, ही सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी बघा. NTPCचा लॉंग फॉर्म काय होतो? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. बरोबर. ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे जो वीज निर्मिती करतो बघा. NTPCचं मुख्य कार्यालय बघा दिल्लीमध्ये. NTPCचं मुख्य कार्य काय बघा? राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे. सगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले. नेक्स्ट बघा, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे? काय प्रश्न आहे? इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर येईल बघा, NISAR. बरोबर. इस्रोला प्राप्त झालेला बघा. याचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, नासा इस्रो सिंथेटिक ॲप्रुटर रडार. तर मित्रांनो इस्रोविषयी प्रश्न पण विचारले जातात. लक्षात ठेवा इस्रोचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे? S सोमनाथ. आलं लक्षात. S सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. आलं लक्षात. इस्रोची जी काही स्थापना आहे 15 ऑगस्ट 1969ला झालेली बघा. बरोबर. इस्रोची बघा चंद्रयान-3 आपलं जे काय त्याची मोहीम यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेली सुद्धा आहे बघा. आणि भारताने चंद्रयानवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तारीख लक्षात ठेवा 23 ऑगस्ट बघा. 23 ऑगस्ट 2023ला चंद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या या ठिकाणी बघा चंद्रावर उतरली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी भारतीय नोबेल प्राइज विजेते कोण नाहीत विचारलंय. कोण नाहीत विचारलंय तर या ठिकाणी बघा आर स्वामीनाथन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर लक्षात ठेवा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे होते. यांना भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा. लक्षात ठेवायचे बघा. आणि 2023 मध्ये रवी कन्नन यांना 2023चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रेमन मॅग्सेसे. मित्रांनो रेमन मॅग्सेसे पुरस्कार लोकसेवा, सार्वजनिक सेवा, पत्रकारिता, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. आणि 31 ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो, हे पण लक्षात ठेवायचे बघा. आणि या पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत? खालीलपैकी कोण नाहीत? तर भारतरत्न नाही तर वि स खांडेकर. लक्षात ठेवा वि स खांडेकर. वि स खांडेकर हे महाराष्ट्रामधील भारतरत्न व्यक्ती नाहीत बघा. वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि मित्रांनो आत्तापर्यंत 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा. बरोबर. सर्वात पहिल्यांदा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर विनोबा भावे यांना देण्यात आला होता. त्याच्यानंतर मित्रांनो पावा काने यांना देण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. लक्षात ठेवायचंय. JRD टाटा यांना कधी देण्यात आला होता? 1992 मध्ये. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्गरेट कोर्ट ह्या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? मार्गरेट कोर्ट तर मित्रांनो या टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये हे पण लक्षात ठेवायचे बघा. जे काही महत्त्वाचे खेळ असतील आणि त्यांचे खेळाडू कोणत्या संदर्भामध्ये हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला. कपिल देव क्रिकेट संदर्भामध्ये, मिल्खा सिंग कोण आहेत बघा धावक आहे, मिताली राज क्रिकेट खेळती बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. हा सानिया मिर्झा बघा टेनिस खेळाशी संदर्भामध्ये, दीपा करमकर जिम स्टॉनिक आहे, आदिती अशोक गोल्फ खेळाशी संदर्भामध्ये, अन्नू राणी भालाफेक, त्याच्यानंतर नीरज चोपडा सुद्धा भालाफेक, हरमप्रीत कौर बघा क्रिकेट या खेळाशी संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2022चा विजेता देश कोण आहे? फिफा वर्ल्ड कप 2022चा अर्जेंटिना हा देश आहे. लक्षात ठेवायचं आहे अर्जेंटिना. 2022चा जो काही कप आहे बघा अर्जेंटिनाने जिंकलेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्या अर्थाने पुढील कोणता शब्द वापरत नाही? सूर्या अर्थाने तर सुधाकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा सूर्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? भास्कर, सविता, त्याच्यानंतर मित्र, आदित्य, भानू आणि भास्कर हे काय आहेत बघा सूर्याला समानार्थी शब्द आहेत. सुधाकर मित्रांनो हा चंद्र, शशी. सुधाकर शब्दाचे समानार्थी शब्द चंद्र, शशी, राकेश, हिमांशू, सुधांशू, सारंग, निशाकर, निशापती हे काय आहेत बघा सुधाकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायाचा पुढीलपैकी गोट कोणता आहे? रात्राला या ठिकाणी बघा समानार्थी शब्द ओळखायचा रात्र. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 3 रजनी, निशा, यामिनी हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. रात्राला रजनी, निशा आणि यामिनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मगर मिठी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. सांगा पटकन. ज्याचं पण उत्तर येत असेल मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा घट्ट पकड. याला आपण म्हणतो मगर मिठी म्हणजे काय? घट्ट पकड. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा. रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अग्निबाण, युद्धशास्त्र, जालिम उपाय का प्रतिज्ञा? याचं करेक्ट आन्सर येईल बघा जालिम उपाय आपलं करेक्ट आन्सर येईल बघा. लक्षात ठेवा जालिम उपाय. समजलं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. ची स्थापना कोणी केली? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लवांनी बघा महाबलीपुरमची स्थापना केलेली बघा. आलं लक्षात. महाबलीपुरम हे सध्या तमिळनाडू राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी रथ मंदिर हे प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय. तर बुद्ध यांची शिकवण आहे मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर हम्पी. ऑप्शन क्रमांक 3 हम्पी होती. दक्षिणमधील विजयनगर राज्याची राजधानी होती हम्पी. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? हम्पी होती बघा. आणि स्थापना कोणी केली होती बघा हम्पीची? हरिहर आणि बुक्क यांनी केली होती बघा.
मित्रांनो हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे आणि कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा सुद्धा होता. म्हैसूर बघा टिपू सुलतानची राजधानी होती आणि विजापूर मित्रांनो ही चालुक्यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर मित्रांनो त्रिपिटक ऑप्शन क्रमांक 3 हा बघा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे. कोणता? त्रिपिटक. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली? तर सिंधू ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती बघा या ठिकाणी विकसित झालेली बघा, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न बघा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 2 कचनेर या ठिकाणी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला, कचनेर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर मी तुम्हाला सांगितलं सामवेदामध्ये मित्रांनो संगीताचा उल्लेख झालेला आहे. कोणत्या? सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख झालेला आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गौतम बुद्ध यांनी आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर केलेला आहे? तर पाली भाषा होती, लक्षात ठेवायचं मित्रांनो, पाली भाषा. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर तुलसीदास ऑप्शन क्रमांक 2 तुलसीदास यांनी बघा याची निर्मिती केलेली बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाभारतामधील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचं नाव काय होतं? तर काय होतं मित्रांनो, गांधारी हे याचं करेक्ट आन्सर येईल बघा. महाभारतामधील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव होतं गांधारी, आलं लक्षात. आणि मित्रांनो धृतराष्ट्र हा 100 कौरवांचा पिता होता, म्हणजे पांडवाचा चुलता किंवा पांडूचा भाव होता. नेक्स्ट पहा, बहमनी राज्याची स्थापना कुणी केली होती? तर बहमनी राज्याची स्थापना केली होती हसन गंगू यांनी, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न मित्रांनो, पानिपतचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं? तर पानिपतचं पहिलं युद्ध मित्रांनो बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालं होतं, लक्षात ठेवायचंय बघा. आणि हे पानिपत शहराजवळ झालं होतं, बरोबर, उत्तर भारतामधील पानिपत शहरावर हे युद्ध झालं होतं मित्रांनो 1526 मध्ये, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा या लढाईमध्ये भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला आणि या ठिकाणी इब्राहिम लोदी काय झाला? मारला गेला, बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा या ठिकाणी कुणी हलवली? तर कुणी हलवली मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 सिकंदर लोदीने या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, सिकंदर लोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर कुतुब मिनारची उंची मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 73 मीटर आहे बघा, किती? 73 मीटर इतकी, लक्षात ठेवायचं आहे. बांधणीची जी काही सुरुवात आहे बघा 1193 मध्ये झालेली आहे. बांधणारा राजा होता बघा कुतुबुद्दीन ऐबक, कोणत्या ठिकाणी? तर दिल्लीमध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, दुसरं इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं? तर दुसरं इंग्रज मराठा युद्ध मित्रांनो आसई, ऑप्शन क्रमांक 4 आसई या ठिकाणी झालेलं आहे बघा. मित्रांनो इंग्रज मराठा युद्ध बघा ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1803 ते 5 दरम्यान झालेले बघा. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यामध्ये आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळ गाविलगड या ठिकाणी वेलेस्लेंनी मराठ्यांचा निर्णयात्मक पराभव केला होता. पुढचा प्रश्न आहे, पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? तर 1761 ला मित्रांनो पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 ला मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचे दुराणी साम्राज्य यांच्यामध्ये झालेलं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध बघा 1526, बरोबर. पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं 1526 ला, हे झालं पहिलं युद्ध. त्याच्यानंतर दुसरं युद्ध झालं होतं 1556 ला, हे दुसरं युद्ध आहे बघा 1556 ला. आणि मित्रांनो पानिपत हे कुठं आहे बघा, तर हरियाणा राज्यामध्ये, हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा नायिका भेद, त्याच्यानंतर 7 शतक आणि बुद्धभूषक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ही सर्व ग्रंथ बघा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 6 जून 1674 ला कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर रायगड, ऑप्शन क्रमांक 4 रायगडावरती मित्रांनो या ठिकाणी बघा शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला, लक्षात ठेवायचा रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा 6 जून 1674, खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, आणि 6 जूनला
शिवसाम्राज्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, शिवसाम्राज्य दिन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 6 जून 1674. ऑप्शन क्रमांक 2 6 जून 1674. नेक्स्ट बघा, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? तर लक्षात ठेवायचंय बघा, अमात्य आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचंय अमात्य यांचं काम काय होतं बघा, साम्राज्याचा हिशोब तपासणे होतं. पहिले अमात्य कोण होते बघा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. समजलं? पुढचा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणतात? तर पंतप्रधानांना काय म्हणत होते? पेशवा असं म्हणत होते. लक्षात ठेवायचं पेशवा. बरोबर. मोरपंत त्रिंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळामधील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता विचारला? तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर. लक्षात ठेवायचं आहे पंढरपूरचा या ठिकाणी समावेश नव्हता. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली होती? बघा सुरतेवर. तर लक्षात ठेवा मित्रांनो 1664. लक्षात ठेवायचं आहे शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 मध्ये मुघल साम्राज्यामधील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून बघा शहर लुटून नेलं आणि 1670ला सुरतची दुसरी बरखास्ती झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणते वकील उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हेनरी ऑक्सडेन हे होते बघा उपस्थित. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? खालीलपैकी कोणता किल्ला आहे तो सर्वात आधी जिंकलेला आहे? तर मित्रांनो तोरणा किल्ला. ऑप्शन क्रमांक 1 तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला आहे मित्रांनो. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यामधील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्याचं ऐतिहासिक जे काय महत्व आहे बघा, ते शिवाजी महाराजांची पहिला किल्ला जिंकून घेतला हे महत्व आहे बघायचं. लक्षात ठेवायचं आहे. तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव जर विचारलं तर प्रचंडगड हे नाव आहे बघा. लक्षात ठेवा प्रचंडगड हे दुसरं नाव आहे. पुण्यापासून बघा तोरणा किल्ल्याचं अंतर किती बघा 60 किलोमीटर आहे. पुण्यापासून किती बघा 60 किलोमीटर अंतरावरती तोरणा किल्ला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराज यांनी बघा बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला या अटकेचं नावाचं ठिकाण कोणतं आहे? तर पाकिस्तान आहे. लक्षात ठेवायचं बघा पाकिस्तान. 1757 किती 1757 साली पेशव्यांनी या ठिकाणी झेंडा फडकवला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिस नावाचा खंदक कोणत्या शहरामध्ये खोदला होता? कोणत्या शहरामध्ये खोदला होता? तर कोलकाता. ऑप्शन क्रमांक 3 कोलकातामध्ये या ठिकाणी खोदला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मगरीने पाय धरलेल्या राजेंद्र सारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस असं पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो छत्रसाल बुंदेला. कोणता राजा आहे तो? छत्रसाल बुंदेला. पुढचा प्रश्न मित्रांनो, तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सदाशिवराव पेशवे. ऑप्शन क्रमांक 1 यांनी काय केलं होतं बघा, तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं होतं. हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालकला विचारला होता 2023 मध्ये. पानिपतचं तिसरं युद्ध मित्रांनो मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं 14 जानेवारी. कधी? 14 जानेवारी 1761ला. 1761ला हे झालं होतं. नेक्स्ट पहा मित्रांनो, खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? तर कोण पेशवा नव्हता मित्रांनो? सदाशिवराव भाऊ हा पेशवा नव्हता. लक्षात ठेवायचं आहे. सदाशिव चिमाजी आप्पा भट तथा सदाशिव भाऊ हे मराठा साम्राज्यामधील एक सेनापती आणि नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, मराठी आणि अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडे घाट या ठिकाणी झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले होते?
तर बघा कोणी काढले होते मित्रांनो, दत्ताजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 1 दत्ताजी शिंदे. बघा मित्रांनो, दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते आणि पानिपतच्या युद्धामध्ये नजीब खानने त्यांना ठार मारलं होतं. मारण्याच्या अगोदर नजीबने त्यांना विचारले होते, "क्यों मर हट्टे और लढेंगे?" त्यावर त्यांनी हे उत्तर दिले होतं, "क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे." हे उत्तर बघा या ठिकाणी आता हे अजरामर झालेलं आहे. नेक्स्ट आहे बघा 1802 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1802 मध्ये कोणासोबत केला होता? तर दुसरा बाजीराव. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणी, काय प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांची प्रदेश ताब्यात घेतला आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं?